नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहे खिचडी भात. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी सुरुवातीला हे ऑनियन्स हे कट करून घेते. हे आपण तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवला आहे अर्धा तास. आता हे चांगलं धुवून स्वच्छ घे. एक मीडियम आकाराचा कांदा, एक मीडियम आकाराचा टॅमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, आल्या लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता घेतलेला आहे. सुरुवातीला आपण फोडणी करतो आहे. मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे. सुरुवातीला आपण आल्या लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा त्याच्यामध्ये आपण आता हे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. भात करताना नेहमी कांदा जरा जास्तच घालायचा, त्यामुळे खिचडी छान बनते. तर आपण हा कांदा आता लाल झालेला आहे, ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालूया आणि नंतर सुखे मसाले घालायचे आपल्याला. सुखे गरम मसाल्यामध्ये आपण घेतला आहे तिखट मसाला, गरम मसाला थोडा घेतला आहे मी, आणि हळद आणि मीठ घेतलं आहे. मी सेंधा नमक वापरले, तुम्ही तुमचं नॉर्मल जे वापरतं ते मीठ वापरा. आता सगळे हे सुके मसाले आपण त्याच्यामध्ये घालू आणि हे मिक्स करायचं. आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये, तुपामध्ये. हे 5 मिनिटं फ्राय करायचं. ग्रेव्ही आता शिजली आहे. ह्याच्यामध्ये आपण खिचडी भाताचे डाळ आणि तांदूळ घालायचे. आता मी हे पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. हे पाणी गरम आहे, आपल्या अंदाजाने पाणी घालायचं. आता ह्याच्यावरती झाकण लावायचं आणि आपण 10 मिनिटं ह्याला निंबरत घालायचं आहे भात. खिचडी बरोबर ती लोक कढी खातात दह्याची, पण मी साधं ताक बनवणार आहे विदाउट फोडणीचं. मी कसं बनवते तुम्हाला दाखवणार आहे. दह्याचं साधं सिंपल साधं ताक जे कोणी पण करून घेऊ शकतो. सर्वप्रथम आपण 1/2 किलो दही घेतलेलं आहे. आता हे मी घोटून घेते, त्याचे लंग्स काढून. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, मीठ चवीनुसार मीठ टाकलं, मिरची, तर आपली खिचडी तयार झालेली आहे. तर आता मी खिचडी सर्व करते आहे. आणि खिचडीबरोबर आपण साधं ताक बनवलं आहे, ते आपण करूया, डिशमध्ये घालूया. तर आता दुपारचं जेवण असं आहे, खिचडी भात आणि साधं ताक बनवलं आहे मी. थँक्स फॉर वॉचिंग.